माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज असंच होणार होतं माझ्यासोबत, हादसा होता राहिला. मी पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी, तर मला माहितीच नाही की बटन चालू आहे. तर आता मी बटन बंद केलं. बरंच हातसुद्धा लावला, पण नंतर कळालं वाफसारखी निघत आहे पाण्यात. तर आज मी गेली होती सामान आणण्यासाठी, घरातले सामान आणण्यासाठी गेली होती. तर काय काय आणलं आहे मी तुम्हाला दाखवते. आणि थोडं थकले आहे मी. दुपारी गेली होती, दुधाची पिशवी आणली. अमूल गोल्ड दूध आहे, शेवगा आहे, आणि वाटाण्याच्या शेंगा आहेत, मटार शेंगा. थंडीमध्ये खूप छान असतात, एकदम फ्रेश. मुगाची डाळ, कांदे आणल्यात एकदम मस्त बघून. 1 किलो कांदा आणला आहे. आणि हे आहे मुळा. थंडीमध्ये मुळासुद्धा एकदम मस्त ताजे मुळे येतात, ते मस्त सलाड बनवण्यासाठी खूप छान. आणि त्याची भाजीसुद्धा बनवू शकतो आपण मुळ्याची. आम्ही तर बनवतो मुळ्याची भाजी, खूप छान लागते. आणि आणखी काय आणलं आहे मी, मच्छी, मासे पण आणले आहेत बनवण्यासाठी. मासे काय आणलेत ते तुम्हाला दाखवते. हे बघा, बागडा मासा आणि बोंबील आहेत. बाकी मिक्स मच्छी आणले. ते एकदाच आणते, कारण की मुलाला घेऊन जाते, त्याला एका बाजूने त्याला पकडते आणि एका बाजूने पिशवी. त्यामुळे मी थकले आणि अजून चालत पण जायचं ना. चालत गेली एवढ्याला, अर्धा तास चालायचं. मार्केटमधून फिरून मग सामान आणायचं. बाबूलासुद्धा घ्यायचं कढीवर. संपला. आता संध्याकाळ झाली, 7:30 वाजले. तर माझ्या मिस्टरांना म्हणलं की मला चला आता एक वडापाव खावला छान पाचवरचा. पाचवरतीच्या पुढे आहे हा वडापावचा गाडीवर विकतात ते वडापाव. आणि ते वडापाव तिथला एकदम भारी लागतो बरं का. मला तर फार आवडतो तिथला वडापाव. तर मला असं वाटलं आज वडापाव खाऊ मस्त. मला वडापाव तर असं आवडते खायला. माझा मुलगासुद्धा खातो, त्याला तर वडापाव पाहिजे. आणला की तो आधी वडापाव मागतो म्हणजे त्याला आवडतं खायला. चला आता मस्तपैकी जेवायला बसली आहे मी. तर काय बनवलं आहे जेवायला, एकटीच आहे. एकटीच बसली आहे जेवायला मस्तपैकी निवांतपणे. थोडं सगळं काम वगैरे करून असं मस्त जेवत आहे मी. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करत जावा आणि असं सपोर्ट करत राहा मला. चला, बाय बाय.